नमस्कार श्रोते, कथा विश्व या यूट्यूब चॅनेलवर मी दिव्या आपल्या मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मडावी लिखित भाकर भाग 14. भर दुपारी मळकटलेल्या कपड्यातील मायलेकी रस्त्याच्या कडेने कागद गोळा करत चालल्या होत्या. सूर्य माथ्यावर आला, त्याची किरणं विस्तव झाली होती. प्लास्टिकच्या मोठ्या थैलीत कागद, प्लास्टिकच्या पन्न्या, पुठ्ठ्याचे डब्बे, फेकून दिलेल्या वस्तू गच्च भरल्या होत्या. त्यांची भिरभिरती नजर कागदावर पडायची. कागद, टाकाऊ वस्तू दिसली की त्यांच्या धुळीने माखलेले मळकट चेहऱ्यावर आनंद उमटायचा. तेल नसलेल्या केसांच्या धुळी मिश्रित बटा मागं सारायच्या. मळकटलेल्या कपड्यात वावरणाऱ्या मायलिकी पटकन ओळखून येत होत्या. टिचभर पोटासाठी त्यांना मानवी आक्रंदकाचा टाहो सुरू होता. चुरगळलेल्या मुरगळलेल्या संसाराची ओढाताण सडकेवर दिसून येत होती. माय समोर जात होती. तिची पोरगी मागं मागं चालत होती. पोरगी गाय मागं वासरू चालावं तशी चालत होती. भर उन्हात मायलेकी कागद वेचून वेचून थकल्या. सडकेच्या कडेला असलेल्या झाडाखाली थांबल्या. झाडाची थंडगार सावली पाहून सुखावल्या. मायनं चेहऱ्यावरचे घामाचे थेंब बोटानं पुसून सूर्याकडे फेकले. त्यांच्या पोटात भुकेनं भडका घेतला होता. जवळच्या हॉटेलातून आलूबोंडे आणण्यासाठी माईनं सांगितलं. पोरीनं 2 आलूबोंडे गिलासभर पाणी आणलं. माई पोरीले म्हणत, तूच खाय, लहान सुका जीव भुकेनं आत तुटलं असून तुझं आतड. पोरीनं भुकेच्या आकांतानं खाण्यास सुरुवात केली, पण तिचा जीव जाग्यावर नव्हता. तिनं आलूबोंड तोंडला अन माईच्या तोंडाजवळ नेला आणि माईले म्हणलं, खावं नावं तू. माईनं पोरीनं भरवलेल्या आलूबोंड्याचा घास तोंडात धरला. पोरीच्या तोंडाकडे बघून खायला लागली. पोरीच्या तोंडावर समाधान उमटलं. मायलिकीनं अर्धा गिलास पाणी पोटात रिचवलं. त्यांचं सुखदुःख जाणून कोण घेणार? दिवसभर 20-25 रुपयाची मजुरी होते कशी तरी. त्यावर दोघा मायलेकींची गुजरात. भर उन्हात दिवसभर फिरावं लागतं. जीव पाणी पाणी करतो, लहा करतो. लेकराचं वय शाळेत जायचं असून उन्हात कागद वेचा लागते. दुनियेत सारे लोक सारखे नाहीत. गरीब झालं म्हणून काय झालं, ते बी माणसंच आहेत. पण गरिबाच्या वाट्याला उपेक्षा आली. कष्टाची जिंदगाणी असूनही वणवण करावी लागते. ऋषीने पोरीले म्हटलं, चाल माय पोरी, तू कागद वेचणारणीच्या पोटी जन्माला आली ना. मायासारख्या तू या बिजीवाले वणवा हाय. मायलेकी कागद वेचत चालल्या होत्या. पायी चालणारी घाम गाळणारी जिंदगी कागद वेचत होती. कागदवरची त्यांची जिंदगाणी वाऱ्यानं भुरकून उडून जावी अशी. पण मायलेकीनं वादळातही धरून ठेवली. चालताना गयानं मायले म्हणलं, मा, तुले सुख कवा भेटन व? कायचं सुख? आपलं सुख सडकीनं दिवसभर कागद वेचत चालले राहते, दिसत नाही का तुले? मायलिकीचं जीवन संघर्ष फार सांगून जातो. त्यांचा संघर्ष कसे शोधावे? जाशी न ग बाई, सासरी तुझा लागला सोस. माझ्या कागदावरचा संसार, पुढं न ग तुया जीवाले घोर. कष्टाचं जीवन जगणाऱ्याच्या वाट्याला लोकशाहीचे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव येतील का? मानवतेच्या युद्धातील कागद वेचणाऱ्या मायलेकींचे श्वास कळतील काय? माणसं माणसांना समजून घेण्यासाठी पेटून उठतील का? असंख्य वादळ समाज व्यवस्थेला प्रश्न विचारतात. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.